मागील 25 वर्षापासून हा लातूर टेंभुर्णी रोड खराब आहे. 25 वर्षापासून. आणि ह्या भागातल्या नागरिकांची जनतेची इच्छा आहे की हा रोड चौपदरीकरण करा. त्याच्यावर प्रचंड ट्रॅफिक आहे. नियमात म्हणजे चौपदरीकरणासाठी जी ट्रॅफिक लागते त्याच्यापेक्षा जास्त ट्रॅफिक ह्या रोडवर आहे. परंतु इथल्या कुणाही लोकप्रतिनिधीचं याच्याकडे लक्ष नाही आहे. तुम्हाला सांगतो की जवळपास 3 आमदार आणि 2 टर्म झाला इथं भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत लातूरमध्ये. आणि त्यांचं वरी 10 वर्ष झालं केंद्रात सरकार आहे, 7.5 वर्ष झालं राज्यात सरकार आहे. मग का होत नाही आहे? आपले ह्या खात्याचे लोकप्रिय मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब यांनी 3 वेळेस लातूर जिल्ह्यात येऊन अहमदपूरला, लातूरला आणि निलंग्याच्या सभेत सांगितलं की हा रोड मी करून देतो म्हणून. का होत नाही आहे? म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं आहे आता की ह्याला हा रोड करायचाच नाही आहे. कारण एक गोष्ट अशी एक लक्षात घ्या की आता बघा लातूर ते सोलापूर मार्गे पुणे हा जो हायवे आहे त्या हायवेवरती टोल आहेत. आता हा जो रोड झाला लातूर टेंभुर्णी तर ही ट्रॅफिक कमी होईल म्हणजे ह्या सोलापूर रोडवरची. आणि हे ट्रॅफिक या मार्गे चालू झाली तर इकडल्या टोलवाल्याचं नुकसान होईल. आम्हाला असा संशय आला आणि खात्रीशीर गोष्ट आमच्या कानावर अशी येईल किंवा त्याला संशय आहे म्हणजे वाव आहे संशय घ्यायला की इथले जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या टोलचे त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून इकडला रोडच होऊ द्यायचा नाही अशी मिलीभगत असू शकते. नाहीतर वरी 10 वर्ष आणि खाली 7.5 वर्ष भारतीय जनता पार्टीची सरकार असताना का हा रोड झाला नाही. म्हणून आम्ही आता निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला सांगतो मागं तुमच्या माहितीस्तव सांगतो की आता हा जो रोड आहे NHPWD कडे आहे NH63. नितीन गडकरी साहेबांनी मागं असं सांगितलं होतं की अशी रोड आम्ही NHI म्हणजे PMOकडे म्हणजे NHIकडे घ्यावे असा त्यांचा प्रस्ताव होता. त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मला PMOचा ह्याला विरोध आहे. पण त्याचं म्हणणं की हे रोड करून मी ह्याला निधी देऊ शकतो एवढं बजेट माझ्याकडे आहे. मग असं असताना का राहिले ते आम्हाला कळत नाही आहे. आत्ताची सध्याची परिस्थिती सांगतो की लातूर ते टेंभुर्णी या रोडचं काय म्हणतात DPR हा आता तयार आहे, मुंबईमध्ये आहे. आता कुठलीही त्रुटी त्याच्यात राहिलेली नाही आहे. आता फक्त गडकरी साहेबांनी ते प्रपोजल दिल्लीत मागून घ्यायचं आणि त्याला सँक्शन द्यायचं आहे. आता इथपर्यंत ही बी स्टेज आलेली आहे. परंतु आता आम्ही अशी बघतोय की ह्या रस्त्याकडं कुठल्याही पुढाऱ्याचं कुठल्याही पक्षाच्या पुढाऱ्याचं हे लक्ष नाही आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही 20 वर्षापासून लढत आलो तर आताही लढणार आहे. परंतु आता मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आणि ह्याच्यात ह्या लढ्यामध्ये खूप 20 वर्षापासून जो प्रयत्न करतो तो आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले आम्ही निर्णय केला की आता नितीन गडकरी साहेबाच्या दारात नागपूरमध्ये आम्ही उपोषणाला बसणार आहोत. आणि ते असं तसं उपोषण नाही, जोपर्यंत पुढच्या महिन्यात 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. आम्ही गडकरी साहेबांना मुदत दिली आहे की तुम्ही या देशातल्या पार डोंगरातले त्या सियाचीनपर्यंत रस्ते केलेत त्यांनी. तेवढा तर खराब म्हणजे डोंगरातला रस्ता नाही आहे आमचा. तर माझं त्यांना विनंती आहे की 17 तारखेपर्यंत त्यांनी ह्या DPRला मंजुरी द्यावी आणि आमच्या ह्या लातूर टेंभुर्णी रोडला मान्यता द्यावी. अन्यथा 17 तारखेपासून 17 सप्टेंबरपासून आम्ही अमरण उपोषणासाठी नितीन गडकरी साहेबाच्या दारात बसणार आहोत आणि त्याची मंजुरी घेतल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणचं उठणार नाही. त्याच्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली होती. आपण म्हणताय की हा जो रोड झाला तर सोलापूर मार्गे जी काही ट्रॅफिक सध्या जाते तर इथल्या ज्या टोलवाल्यांचा टोल जो आहे तो म्हणजे एकदम त्यांचं नुकसान होईल आणि असं एक शंका व्यक्त केली जाते किंवा खरंच ह्याच्यात झोल आहे का? नाही, हे संशय घ्यायला वाव आहे ना. का होत नाही मला सांगा ना तुम्ही. आता मला सांगा हा जर रोड झाला तर आता जी सोलापूर मार्गे ट्रॅफिक जाते सगळी. आता मला सांगा तुम्ही आम्ही सुद्धा कुठल्या रोडने जातो? सोलापूर. त्याच रोडने 60 किलोमीटर लांब पडतं. म्हणजे किती नुकसान आहे बघा, डिझेल, पेट्रोल, वेळ सगळ्याच गोष्टीचा. आता उद्या हा जर रोड चौपदरीकरण झाला तर ही सगळी ट्रॅफिक इकडून जाणार आहे. नुकसान कोणाचं होणार आहे? ह्या सोलापूर रोडवर जी टोल कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं नुकसान होणार आहे ना. मग मला सांगा आम्हाला दाट संशय आहे की त्या टोल कॉन्ट्रॅक्टरने इथले काही पुढारी, तर ते कोण आहेत पुढारी मी कोणाचं नाव घेणार नाही, ते पुढारी आणि अधिकारी ह्यांना मॅनेज केलेलं आहे. त्याच्याशिवाय असं होणं शक्य नाही. हे गडकरी साहेबांनी लक्षात घ्यावं आणि ताबडतोब या रोडला मान्यता द्यावी असा आमचा आग्रह आहे.